मित्रांनो, बोलणं सोपं आहे परंतु करणं अत्यंत अवघड आहे. दुसऱ्यांना सल्ला देणं सोपं आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण, अशी या महाराजाची अवस्था आहे. या महाराजासोबत असलेल्या गोपीचंद पडळकर यांचं लग्न झालेलं नाही. या महाराजांना किती मुलं आहेत याचा पत्ता नाही. आणि यांचे जे आका आहेत यांच्या आकाने लग्न केलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांना फक्त एकच मुलगी आहे. मोहन भागवत यांचं लग्न झालेलं नाही. म्हणजे हे स्वतः हिंदू धर्मासाठी कसलंही योगदान देत नाहीत आणि सर्वसामान्य हिंदूंना विनाकारण भडकवण्याचं काम करतात, फुकटचा सल्ला देण्याचं काम करतात, ज्या सल्ल्याला कसलाही अर्थ नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याचं आचरण करत नाही तोपर्यंत तुमचे बोल हे मिथ्या बोल आहेत. रामकृष्ण हरी. पाहत रहा मानदेश एक्सप्रेस.